आता बघूया दुपारच्या 100 बातम्या। बीड जिल्हा कोर्टात वाल्मिक कराड प्रकरणी प्रत्यक्ष युक्तिवाद सुरू आहे। यात 9 डिसेंबरला म्हणजेच देशमुखांच्या हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यात जवळपास 20-25 मिनिटं फोनवरून संभाषण झालेलं आहे, असा दावा एसआयटीचे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी केला आहे। वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांना हत्येच्या दिवशीच धमकी दिल्याचा मोठा दावा तपास अधिकाऱ्यांनी केलेला आहे। तर फोनवरील संभाषण या पुराव्यानुसार मकोका लावला असून एसआयटीने वाल्मिक कराडच्या जुन्या गुन्ह्यांचा पाढाच कोर्टासमोर वाचला। संतोष देशमुख यांच्या हत्येची आणि कराड, घुले आणि चाटे या तिघांमधील संभाषणाची वेळही एकच असल्याची आपल्यासोबत बोलण्यासाठी सूरज दस आहेत। नाही कराडांचा विषय नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत तुम्ही आज जेवण केलं का? हा, सर्वांनी जेवण जेवण झालं ना? जेवण रणजित सावरकर आमच्या वतीनं सर्वांच्या वतीनं बोलतील। पण आता तुमच्यासोबत त्यांनी काय वैयक्तिक डायलॉग केला का? अहो, तिथे जे झालेलं आहे त्या बाबतीत गटनेते म्हणून रणजित सावरकर यांना अधिकार दिलेले आहे, ते बोलतील। इतर कोणालाही बोलायचं नाही सांगण्यात आलं। राजकीय नाही काय आम्हाला माहिती नाही। तुम्ही ज्यांना विचार, रणजित सावरकर यांना भाजपाच्या वतीने विचारा प्लीज। बरोबर। आणि सुरेश धस ते लंच घेऊन बाहेर आले, त्याच्यानंतर सुरेश धस यांना विचारलं की बाबा काही संवाद झाला का, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमका आमदारांशी काय बोलले, त्याविषयीची माहिती सुरेश धस देत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये आहेत, नेव्हीच्या कार्यक्रमात होते ते, आणि त्यानंतर आमदारांशी बोलले। आणि आमदारांशी या आंग्रे सभागृहामध्ये जेव्हा ते बोलत होते तेव्हा त्यांना फोन घेऊन जाण्याची मुभा नव्हती। या सगळ्यांचे फोन बाहेर होते आमदारांचे, महायुतीच्या। आणि हा संवाद जो झालेला आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमका काय कानमंत्र दिला हे बघणं महत्त्वाचं होतं, म्हणून हा सुरेश धस यांच्यासोबतचा संवाद। पुढच्या बातमीकडे वळूया। संतोष देशमुख प्रकरणी गुन्ह्यातील सगळे आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत, असा युक्तिवाद तपास अधिकारी अनिल गुजर यांनी केला। तर आरोपींनी कट रचून देशमुखांचं अपहरण केलं आणि मग हत्या केली, असा मोठा दावा एसआयटीनं केला। एसआयटीच्या तपास अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराडच्या 10 दिवसांची कोठडी मागितली आहे। तपासातील पुराव्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं असल्यानं कोठडी द्यावी, अशी मागणी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे। वाल्मिक कराडच्या खुनाच्या गुन्ह्यातील तपासासाठी ताबा देण्याची मागणी सीआयडीनं केली आहे। सीआयडीनं बीड कारागृहातून वाल्मिक कराडचा ताबा मागितल्याचं पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं आहे। पुण्यातील अलका चौकात मराठा कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे विरोधात आंदोलन करण्यात आलं। वाल्मिक कराडच्या पोस्टरला जोडे मारून निषेध करण्यात आला। त्याच्यासह धनंजय मुंडे वाल्मिक कराडला पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला। वाल्मिक कराडच्या समर्थकांना मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं। कराडवरील खोटे गुन्हे मागे न घेतल्यास आत्महत्येचा इशारा देण्यात आलाय। वाल्मिक कराड याच्यावरील गुन्हे मागे घ्या आणि कराड कुटुंबीय आणि समर्थकांची होणारी परळी शहरातली महत्त्वपूर्ण बैठक त्यामुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे। केज न्यायालयात जो काही निकाल लागेल, म्हणजे केज नाही, आता बीड न्यायालयामध्ये जो निकाल लागेल त्यानंतर बैठक होणार आहे असं कळतंय। वाल्मिक कराडबाबत अनेक खुलासे समोर आलेत। पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडचा फ्लॅट आहे, अशी माहिती समोर आली आहे। या फ्लॅटची बाजारभावानुसार किंमत 3.5 कोटी आहे। बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस याची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली। यापुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही आणि पदही
धनंजय मुंडेंनी पहाटे कराड कुटुंबियांची भेट घेतली. कराड कुटुंबियांच्या घरी जात धनंजय मुंडेंनी त्यांच्या आई आणि पत्नीची विचारपूस केली, अशी सूत्रांकडून माहिती मिळते. धनंजय मुंडे बीडमध्ये दाखल झाल्यानंतर सुरेश धस यांनी मुंडेंना टोला लगावला. धनंजय मुंडे मतदारसंघ शांत करण्याकरता बीडमध्ये गेले असतील, असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले. जेलमध्ये जाणाऱ्यांसाठी बंद पुकारणं हा नवीन पायंडा घातला जातोय, अशी टीका भाजप आमदार सुरेश धस यांनी केली. आकाचे लोक आले तर मुंबईतही बंद करू शकतात, असं सुरेश धस म्हणाले. आकावर गुन्हा दाखल झाला, मात्र आकाच्या आकावर कारवाई कधी होणार, असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत तपासातून काहीच समोर येणार नाही. ज्यांच्यावर शिंतोडे उडाले ते अजून मंत्रिमंडळात कसे, असा सवाल देखील संजय राऊतांनी विचारला. संतोष देशमुख हत्या प्रकरणी अपहरण करताना स्विफ्ट गाडी कुणाची होती, त्यानंतर घर कुणी राहायला दिलं, या सगळ्या गोष्टी तपासात समोर येतील, असं बजरंग सोनवणे म्हणाले. इतर आरोपींना सुद्धा मकोका लावला पाहिजे, अशी मागणी सोनवणेंनी केली. बीड हत्या प्रकरणाचा तपास सार्वजनिक करण्यात यावा, अशी मागणी करत छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्याचे भाजपाध्यक्षांनी फडणवीसांना पत्र लिहून केले. केच कोर्टाची सुनावणी बीड कोर्टाकडे वर्ग करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांकडून पोलीस स्टेशन बाहेरील संशयित वाहनांची तपासणी सुरू आहे. एक काळी कार पोलीस स्टेशन परिसरात सतत फिरत असल्याचं बघायला मिळालं आणि त्यामुळे तपासणी करण्यात आली. केच कोर्टाच्या गेटवर पोलीस आणि वकिलांमध्ये बाचाबाची झाली. सुरक्षेच्या कारणावरून पोलीस विनाकारण अडवणूक करत असल्याचा आरोप करत गोंधळ घालण्यात आला. दोषी असलेल्यांना फाशी देणार असा शब्द देवेंद्र फडणवीसांना दिला होता, तो पूर्ण केला, त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानतो, अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी दिली. न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही, असं धनंजय देशमुख म्हणाले. वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घेण्याकरता कराड समर्थक आक्रमक झाले. त्यांनी आज पुन्हा परळी बंदची हाक दिली आहे, त्यामुळे परळी शहरातील मार्केटमध्ये शुकशुकाट बघायला मिळतोय. परळी बंदमध्ये व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. राजकीय स्वार्थासाठी परळीला बदनाम करू नका, असं म्हणत परळीला बदनाम करणाऱ्यांच्या विरोधात व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले. मग घेतलीच पाहिजे ना. वाल्मिक कराडांच्या मातोश्रीला जाऊन भेटलं पाहिजे, त्याच्या कुटुंबाला भेटलं पाहिजे. ते आता इकडे गेलेले आहेत.